सातारा जिल्ह्यातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सातारा न्यूजला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। निवृत्त पोलीस उपाधीक्षक आर पाटील यांच्या सन्मान सोहळ्यामध्ये पाटील कुटुंबांशी असलेल्या नात्यांची वीण जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांनी गुंफली। प्राचार्य यशवंत पाटणे यांनी त्यांचे सुंदर वस्त्र करीत विचारांचा यज्ञ पेटवला। आर पाटील यांनी त्यामध्ये अनुभवाच्या समिधा अर्पण केला। पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांनी हा सोहळा अलौकिक असल्याचे सांगून ज्ञानयज्ञाला भावपूर्ण नमन केल्याने या वस्त्राचे जणू महावस्त्र झाले आणि भुजच्या कृष्णातीरी शब्दधारांच्या त्रिवेणी संगमामध्ये नात्यांचा गहिवर दाटत कर्तृत्वाचा जागर आणि विचारांचा गजरच झाला। निवृत्त पोलीस उपाधीक्षक आर पाटील यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या हस्ते भुईंज येथे निवृत्त पोलीस उपाधीक्षक आर पाटील यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला। यावेळी हरीश पाटणे यांनी पाटील कुटुंबांच्या नात्याचा पदर उलगडला। ते म्हणाले, या सोहळ्यामध्ये येणं हा आनंदाचा भाग असतो। माजी उपमुख्यमंत्री आर आबांच्या जाण्याने आम्ही काय गमावलं याची मोजदाद कधीच होऊ शकत नाही। त्यांचे बंधू आर तात्या यांनी आपल्या भलेपणातून कर्तबगारीतून एक वेगळा आदर्श निर्माण केला। त्या आदर्शाचा होत असलेला हा गौरव आमच्या कुटुंबातील सदस्याचा गौरव असून हा गौरव भविष्यामध्ये तात्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहित आणि पुढची सर्व पिढी नक्की वाढवेल। डॉक्टर यशवंत पाटणे म्हणाले, भुईंचे सांस्कृतिक पीठ असलेल्या पारायण सोहळ्यामध्ये गुणवत्ता आणि मानवतेचा सन्मान होत असतो। सद्यस्थितीमध्ये सांस्कृतिक दबावाचे धार्मिक द्वेषाचे वातावरण टिपेला पोहोचत असताना हे विश्वचे माझे घर असणाऱ्या ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यामध्ये आर पाटील यांचा सन्मान ही फारच सुंदर गोष्ट आहे। आबांच्या जाण्याने आम्ही महाराष्ट्राच्या दुसऱ्या यशवंतरावांना गमावले। त्यांचा वसा वारसा त्यांचे बंधू तात्या आणि सर्व कुटुंबीय जपत आहेत। आजच्या पिढीने या आदर्शाची कास पकडली पाहिजे। अजय कुमार बन्सल म्हणाले, भृग ऋषी महाराजांच्या समाधीस्थळी पवित्र वातावरणातील हा सन्मान अत्यंत आनंददायी आहे। इतर गुणवंतांचाही सत्कार हा पारायण मंडळांच्या भावनेचे दर्शन देतो। निवृत्त अधिकारी पाटील यांनी आपल्या सेवेतून व्यक्तिगत जीवनातून निर्माण केलेला आदर्श इतरांना सदैव प्रेरणादायी राहील। सत्काराला उत्तर देताना आर पाटील म्हणाले, हा सन्मान राष्ट्रपती पुरस्कारा इतकाच मोलाचा आहे। आमच्यावर प्रेम करणारे दोन्ही पाटणे RS पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा होत आहे। यावेळी आई बाबा आणि कुटुंबियांप्रती कृतज्ञता दाटून येते। अत्यंत कष्टप्रद वाटचाल झाली हे सत्यच, मात्र आईच्या संस्कारांनी कधीच जमिनीपासून दूर गेलो नाही। चुकीचे वागण्याची कधी हिंमत झाली नाही। माझे बंधू मंत्री असल्याचे कित्येक दिवस माझ्या वरिष्ठांना सहकाऱ्यांना माहीत देखील नव्हते। मोठेपणापेक्षा कर्तव्याला प्राधान्य देणारे आम्ही आहोत। आबा मंत्री उपमुख्यमंत्री असतानाही आमच्या घरामध्ये नोकर नव्हता। कितीही मोठमोठी लोक आली तरी आई वहिनी पत्नी यांनी स्वयंपाकापासून सारं केलं आहे। तेच अजून देखील सुरू आहे। या पारायण सोहळ्याने भारून टाकले असून रोहितलाही या ठिकाणी आपण लवकरच पाठवू असेही त्यांनी यावेळी सांगितलं। भुईंज येथील पारायण मंडळाचे कार्यवाहक असलेले रामदास जाधव यांनी स्वागत केले। जयवंत पिसाळ यांनी सूत्रसंचालन केले। उपसरपंच प्रशांत जाधवराव यांनी आभार मानले। आणि कृष्णा घाटावरील या भावी जनतेशी संवाद साधून निघून जायचं आणि पुण्याला घेऊन पुढे जायचं हा वर्षोनुवर्षेचा माझ्यासारख्या वारकऱ्याचा इथला उपक्रम आहे। आज मला खूप आनंद होतोय तो या अर्थाने की ग्रामीण भागामधला माझा महाराष्ट्र लचलता राहावा म्हणून ज्या महामानवानं स्वतःच्या हातामध्ये खराटा घेतला, माझ्या मायमौल्यांची कपाळ अकाली पांढरी होऊ नये म्हणून ज्यांनी महाराष्ट्रामध्ये दंडामुक्ती आणली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकसेवेच्या माध्यमातून उभा महाराष्ट्र ज्यांनी पिंजून काढला ते राज्याचे अत्यंत लोकप्रिय असे गृहमंत्री सन्माननीय आर पाटील साहेब यांचे बंधू आणि ज्यांनी स्वतःच्या स्वतंत्र अशा व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपली छाप उमटवली त्या आर तात्यांना इथं आपण सर्वजण मानपत्र देऊन सन्मानित करताय ही माझ्यासाठी आबांवर प्रेम करणाऱ्या
आणि आबांचा चाहता असणाऱ्या आणि आबांचा जवळचा मित्र असणाऱ्या मित्रासाठी एक अत्यंत अशी अभिमानास्पद घटना घडली. मी मनापासून भुईंकरांचं मनापासून अभिनंदन व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो की एका अत्यंत निर्मळ मनाच्या स्वच्छ अंतःकरणाच्या माणसाचा तुम्ही कृष्णा काठावर सन्मान करताय आणि आज त्या सन्मानाला अजय कुमार बन्सल साहेब उपस्थित आहेत. मी मगाशी म्हटलं की खरंच मोठे पाटणे असताना मी कधीच बोलत नाही, कारण आमच्या घराण्याचे विद्या वाचस्पती यांनी आमच्या घराण्याची पताका अत्यंत दिगंतात फडकवली. ते पाटणेसर या व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यामुळे बऱ्याच अंशी तुम्हाला त्यांचं भाषण ऐकायचंय. मी त्यामध्ये व्यत्यय अजिबात करणार नाही, परंतु मला एक गोष्ट आवर्जून सांगायची सर की ज्या आपण असं म्हणतो की जर माझ्या एखाद्या कुटुंबामध्ये जवळचा जर कॉन्स्टेबल असेल तर मी रुबाब किती करतो, जर माझ्या कुटुंबामध्ये जवळचा जर पीआय वगैरे असेल तर माणसं रुबाब किती करत असतात, ते गाव किती रुबाब करत असतं. कुटुंबामधला जर एखादा एसपी असेल, पाहुणा रावळा जर एसपी असेल तर तो माणूस तो सगळा समाज ते गाव किती डावडोल करत असतं. इतर राज्याचा गृहमंत्री स्वतःचा भाऊ होता, परंतु निर्मळ तात्यांनी कधीही त्याचा डावडोल केला नाही, कधी पोस्टिंगला त्याचा लाभ उठवला नाही, कधी त्याचा गैरफायदा घेतला नाही. असा माणूस महाराष्ट्रामध्ये विरळ आहे आणि म्हणून टाळ्यांच्या गजरात तात्यांचं तुम्ही अभिनंदन करा, त्यांना धन्यवाद द्या. मी धन्यवाद देईल की असा माणूस महाराष्ट्रामध्ये शोधून सापडणार नाही की आपण कॉन्स्टेबल असावे रुबाब करतो. इथं तर माझा भाऊ राज्याचा गृहमंत्री होता, परंतु कधीही त्याच्याविषयीचा वेगळा असा आविर्भाव तात्यांच्या मनामध्ये नव्हता. आणि म्हणून मी मधून तात्यांची बोलत असतो. परवा मी तात्यांना मेसेज केला, तात्या तुम्ही आता रोहितला सांगा की आबा काही सांगली पुरते मर्यादित नव्हते, आबा महाराष्ट्राचे होते. सातारा जिल्ह्यामध्ये घराघरामध्ये आबांचं नाव होतं. सातारा जिल्ह्यामध्ये अशी काही कुटुंब आहेत, मी असेल, आदरणीय पाटणे सर असतील, डॉक्टर अविनाश पोळ सर असतील, RS पाटील असतील, राहुल तांबोळे असतील, कितीतरी मी नावं घेईल की तात्या तुम्ही रोहितला ही नावं सांगितली पाहिजे, रोहितला एकदा सातारा जिल्हा तुम्ही फिरवला पाहिजे. आणि ही आबांची खास माणसं होती, आबांच्या जवळीतली माणसं होती, आबांच्या थिंक टँक मधली माणसं होती. ह्यांचा तुझ्या भविष्याच्या राजकीय व्यक्तिमत्वासाठी निश्चितपणे फायदा करून घे, कारण आता आम्ही रोहित मध्ये आबा पाहतोय. उद्याचा महाराष्ट्र ज्यावेळेस आम्ही पाहतोय तर उद्याचा महाराष्ट्र रोहित सारख्या युवकामध्ये आम्ही पाहतोय. अशा वेळी रोहित विचारानं परिपक्व झाला पाहिजे, त्याला ह्या माणसांचा सगळ्या माणसांचा सहवास झाला पाहिजे. म्हणून तात्याची जबाबदारी आपण घ्यावी आणि कृष्णा काठावर कधीतरी एकदा रोहितला सुद्धा आपण आणावा अशी अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करतो. आम्हाला जाण्यानं महाराष्ट्र आज किती धक्के सहन करतोय ते आपण सगळे अनुभवतोय. मी असेल, पाटणेसर असतील, डॉक्टर कोळ असतील किंवा हा सातारा सगळा संपूर्ण सातारा जिल्हा असेल, आबांच्या जाण्यानं आम्ही खरोखर मनापासून पोटकं झालो. हा जिल्हा सुद्धा पोटका झाला. आज आबा असते तर महाराष्ट्राची अशी वाताहत झालेली पाहायला मिळाली नसती. आबा असते तर निश्चितच फार मोठं आशादायक चित्र या महाराष्ट्रामध्ये दिसलं असतं तात्या. परंतु चला नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं आणि मग उद्याचा महाराष्ट्र जर घडवायचा असेल तर तो आबांचा जो सुपुत्र जो वारसा चालवतो त्याच्या माध्यमातून आपण उद्याचा महाराष्ट्र त्याच्या डोळ्यामध्ये पाहूया. आणि म्हणून कधीतरी आपण रोहितला या व्यासपीठावर आणा अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. भुईसकरांना मनापासून धन्यवाद देतो की तुम्ही SP साहेबांसारख्या अत्यंत कर्तव्य कठोर अत्यंत पारदर्शक अधिकाऱ्याच्या हस्ते आदरणीय तात्यांचा सन्मान केला. ही फार मोठी अभिमानाची बाब आहे. मी मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. सत्कार गोष्टी आदरणीय तात्या RR पाटील, समारंभाचे अध्यक्ष आपल्या सातारा जिल्ह्याचे SP बन्सल साहेब, स्वतःला छोटं मानत असले तरी सुद्धा ज्याची लेखणी आणि वक्तृत्व याचा पाटणे म्हणून मलाही अभिमान वाटतो. ते छोटे असले तरी मोठे पाटणे, हरीश पाटणे, बाळासाहेब, RS, सर्व कर्तृत्ववान मंडळी, इथं उपस्थित असणारी सर्व गुणवंत मंडळी, राहुल, जयवंत, विशेषतः सुरुवातीला मी तात्यांचं मनापासून अभिनंदन करेन. आणि अभिनंदन यासाठी करेन की मी आजपर्यंत अनेक मानपत्र ऐकली वाचली, पण भुईंच्या मानपत्राने जो सॅल्यूट दिला या माणसाला तो खरोखर आज हा गैरी सत्कार तुम्ही इथं करता. आणि एका पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार पारायण सोहळ्यात होणं हा सुद्धा खरं तर एक अपवाद आणि विक्रम म्हटला पाहिजे. म्हणजे पारायण सोहळ्यात पोलीस अधिकाऱ्याचा सत्कार होण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांनी किती पावन असलं पाहिजे, किती पवित्र असलं पाहिजे. शक्यतो पोलिसांना सगळी संरक्षणासाठी बोलवतात,
त्या बंदोबस्तासाठी बोलवतात, पारायण सोहळा चांगला संपन्न होऊन बोलवतात, पण पारायण सोहळ्यात बोलवून पोलिसांचा गौरव म्हणजे पु ल देशपांडे एका ठिकाणी म्हटले होते की एका नाटकात एका वकिलानं सज्जनाचं काम केलं होतं. म्हणजे वकील म्हटलं की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, पोलीस म्हटलं की त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, पण आयुष्यामध्ये राजाराम तात्यांनी काय मिळवलं असेल तर हे सगळ्याच माणसाचं प्रेम मिळवलं. आज माझ्या सातारा जिल्ह्यामध्ये ते आले, लोकांच्या मनात त्यांनी घर केलं, लोकांच्या मनात त्यांनी घरच नाही केलं तर अनेक अशी कुटुंब त्यांनी जोडली. आजचा गौरव खरा आणखीन वेगळा आहे, म्हणजे तात्यांचा गौरव हा मानवतेचा आहे, परंतु शर्वरी असेल बाकीच्या सगळ्या मंडळींचा गौरव हा गुणवत्तेचा आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की कराडला तुम्ही गेला तर कृष्णा कोयनाचा संगम आहे, त्याला मी प्रीती संगम म्हणतो, पण इथं मानवता आणि गुणवत्तेचा हा भक्ती संगम आहे. लक्षात घ्या, हा भक्ती संगम म्हणजे हा सुद्धा किती सुंदर योग आहे सांगा ना. अशी भक्ती नेहमी हेही खरंच आहे. या मला वाटतं कृष्णाकाठच्या ज्ञानसातारांना अनेक वेळा येऊन गेलो, अनेक वेळा बोललो. मी नेहमी सांगत असतो की तुमच्या उत्कृष्ट साहित्याला ज्या पुरस्कारानं गौरवलं जातं त्याला आम्ही ज्ञानपीठ म्हणतो. ज्ञानाची पदवी प्राप्त केल्यानंतर जे आम्हाला पदवी देतं त्याला विद्यापीठ म्हणतो. पण भक्ती आणि शक्ती यांचं आदान प्रदान जिथं होतं ती ही ज्ञानसत्र हे संस्कृती पीठ आहे. लक्षात घ्या, आणि या संस्कृती पीठावरती आज तात्यांचा आणि गुणवंतांचा गौरव होणं खरं हेही खरं आहे की खाकीला आम्ही पहिल्यापासून सगळं घाबरतच आहे. आणि तसं बघितलं गेलं तर संपूर्ण देशामध्येच खादी आणि खाकी ही दोन मानाचीच ठिकाणं आहेत. म्हणजे काही असेल तर ती त्यागाची आहे, ती सेवेची प्रतीक आहे. आता खादीबद्दल मी अधिक बोलत नाही, पण तरी खाकी अजून जरा राखून आहे. खादीची कालपरत्वे संदर्भ सगळे बदलत गेले. म्हणजे मला बसल्या जागी आठवलं सर, गांधीजी ज्यावेळी स्वातंत्र्य युद्धामध्ये होते त्यावेळी स्वातंत्र्य लढ्यासाठी त्यांनी अनेक जणांना मदत मागितली होती. अत्यंत काही स्त्रिया असायच्या, त्या स्त्रियांनी आपल्याकडचे दागिने काढून दिले की हे स्वातंत्र्य लढ्याला तुम्ही द्या म्हणून. एका कार्यकर्त्यानं बाईंना विचारले, एका ताई म्हणले तुम्ही दागिने तुमचे काढून देत आहे, हे गांधींपर्यंत मी नेहीन याची तुम्हाला काय खात्री आहे? तेव्हा त्या कार्यकर्त्याने सांगितले की तुझ्यावरची खात्री कमी आहे, पण तू अंगावर जी खादी घातली आहेस ना जी गांधी बाबाची आहे त्याच्यावर माझा विश्वास आहे. म्हणजे खादी किती विश्वास होता भैयासाहेब, म्हणजे ती स्वातंत्र्यपूर्वीची खादी होती हेही लक्षामध्ये घ्या. म्हणजे मी हे का आवर्जून सांगतोय, म्हणजे आज खादीकडे बघा कुठली बाई दागिने दिली याची गॅरंटी कमी आहे, पण जी सोन्यासारखं मत देते त्याची माती करू नये. लोकशाही प्रबळली. आम्हाला जर लोकशाही खऱ्या दृष्टीने टिकवायची असावी म्हणून एका बाजूला खादी ज्याला आम्ही पुढार पण म्हणतो त्या पुढारीचे प्रतिनिधी आहेत, आणि ज्याला आम्ही खादी म्हणतो त्या राजकारण्याचे प्रतिनिधी आज आर पाटील सुद्धा इथे आहेत. विचार तुम्ही करा, एका कुटुंबामध्ये ही दोघंजण वाढत होते. एकाच कुटुंबामध्ये वाढत असताना आई हाच त्यांचा आधार होता, वडील गेले होते. आणि अनेक वेळा तुम्हाला मी सांगेन की केवळ एक माणूस राजकारणात गेला म्हणून तो उंच झाला आणि दुसऱ्या बाजूला तात्या हे या सेवेत आले. मी नेहमी सांगेन तुम्हाला की शेवट गुणवत्ता असते ना त्याला सुद्धा प्रोत्साहन मिळावं लागतं, संधी मिळावी लागते. आज शर्वरीनं जे काही झेंडा, खरंच साहेब म्हटले ते बरोबर आहे, शर्वरीला आणलं पाहिजे आहे. काय हे देऊळच सगळीकडे हिंडते, झेंडा बाहेर ठेवते. झेंडा दिसला पाहिजे लोकांना. पण आम्हालाही त्याचा अभिमान आहे ना की पाटणे कुटुंब हे नुसतं बोरगेवढं नाही तर कर्तृत्वान सुद्धा आहे हे दाखवण्याची काही ठिकाणं असतात. आणि जयवंतरावला म्हटलं आज गुणवत्ता ही तात्यांच्याकडे आहेच, फक्त मी तुम्हाला सांगितलं की आबांच्याकडे होती. लक्षामध्ये आहे दोन्ही मुलं म्हणजे तात्या काय आणि आबा काय ही परीक्षेमधलं त्यांचं यश उत्तुंगच होतं, पण ते यश यासाठी अधिक उत्तुंग होतं ते प्रतिकूल परिस्थितीवर घासत आलं. विचार करा, ज्याच्या घरातली दिवाळी दुसऱ्याच्या फटाकडे बघत साजरी झाली, ज्याच्या अंगाखांद्यामध्ये कधी नवं वस्त्र मिळालं नाही, आपल्या चहामध्ये दूध असणं हा ज्यासाठी सण झाला, अशा कुटुंबाच्या वेदना भोगत भोगत हा माणूस तिथे गेला. तुम्हाला माहित नसेल 87ला ते झाले, पोलीस अधिकारी झाले असतील, आले असतील, पण अनेकांना जेव्हा मला हा माहीत असतो मी जेव्हा आबा मी 86ला तासगावला होतो ते आबांचं येणं जाणं असायचं. आणि एक दिवस आबा सहज बोलता बोलता मी नेहमी तो प्रसंग एका ठिकाणी तात्याही कदाचित तो सांगतील की अत्यंत गुणी की तात्यांच्या स्कॉलरशिपवरती हे कुटुंब चाललंय हे अनेकांना माहीत नसेल की आई त्या तात्यांना जी स्कॉलरशिप मिळायची त्याच्यावरची कित्येक देणी भागली जायची.
कित्येक किरामाल भागला देतात. वस्तुस्थिती मुलांना तुम्ही हे लक्षात घ्या, हा सत्कार केवळ एका व्यक्तीचा नाही तर त्याच्या गुणवत्तेचा आणि मानवतेचा सत्कार आहे. मी यासाठी तुम्हाला सांगतोय की तुम्ही पुष्कळ आज तुमच्या वाट्याला सगळं आहे, काही नाही सांगणं. तुमच्याकडे येणारे आई वडील आहेत, तुमच्याकडे घरामध्ये सोबत आहे, तुम्हाला नाही अशी कुठली गोष्टच नाही. आज तुमची गुणवत्ता हा आमच्यासाठी अभिमानाचं, म्हणजे आता गुणवत्तेचं सुद्धा खरं मोजमाप झालं पाहिजे. मला कित्येक वेळा वाटतं, कारण आता साहेब कोरोनाच्या काळामध्ये जी काही गुणवत्ता जन्माला आली ना, 10वीचे मार्क बघितले ना तुम्ही, 90% मार्क, 100% मार्क. म्हणजे पुढे देशपांडे कधी गमतीनं म्हणायची की आत्ताच्या पोरांचे मार्क बघितले तर 2-3 गरीबांची पोरं पास होतील, म्हणजे एवढे टक्के एकालाच म्हटले. आणि पोराचे मार्क 90-95 बघितल्यानंतर आई वडिलांना तर असं वाटतं की आता बहुतेक आपल्या घरातच कलेक्टर जन्माला आला का काय पोराला, कारण 95% मार्क. पण पोरं 12वी झाल्यानंतर लक्षात येतं हे कंडक्टर व्हायचे मी लायकीचं नाही, कारण ते गुण दाखवतो बरोबर त्यावेळी. पण गुणवत्ता ती नाहीये, गुणवत्ता ती जे तुम्ही टक्के टोनपे खाऊन मिळवता. मला सुद्धा अनेक वेळा मी जातो, एका पोराने माझं जॅकेट ओढलं आणि मला त्याने विचारलं की तुम्ही आज पारितोषिक वितरण समारंभाला आलाय काय? त्याला म्हटलं हो. म्हणजे तुम्हीच पाहुणे आहे काय? अरे म्हटलं हो. म्हटलं तुला ओळखायला म्हणून जॅकेट घालून आलं, तर इथेही गंमत केली असतेस तू काहीतरी. म्हटलं नाही मग मला एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? म्हटलं काय? म्हणजे तुम्हाला किती टक्के मार्क पडले शेवटच्या परीक्षेत? तेव्हा कुठं कशा बरोबर केलं. मी आपल्या त्याला सांगितलं मला 60-62% पडले. त्यानं कॉलर टाईट केले. मला असा का करतोस? नाही मला म्हटलं आपल्याला 92% आहेत. म्हटलं म्हटलं आपल्यापेक्षा हुशार आहे. त्याला म्हटलं माझ्यापेक्षा हुशार आहेस तू. म्हटलं तू तर म्हटलं कर्मवीर भावापेक्षा हुशार आहेस, त्याचं 6वी आता तू 10वी झालास. म्हणजे तू गाडगे बाबापेक्षा हुशार, तो अक्षरांचाही बंद नव्हता. पण बेटा एक लक्षात घे, गुणांची गोळाबेरीज म्हणजे टक्केवारी नाही, तर टक्के टोनपे खाऊन जी गुणवत्ता घडवतोस ती खरी गुणवत्ता. ते यश या माणसाने टक्के टोनपे खाल्लेत ना. आज तुम्हाला माहित नसेल की ज्या काळामध्ये आबा हे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यावेळी सुद्धा दारिद्र्य सरलं नव्हतं. एक स्कॉलरशिप बंद झाली होती, पण त्यानंतरच्या काळामध्ये आम्हाला 45 रुपये फक्त मानधन मिळायचं जिल्हा परिषदेचं. आणि त्या 45 रुपयामध्ये 3 बहिणी, ही 3 भावंड, हे सगळं कुटुंब कसं चालवत असेल. आणि त्यावेळेस मला अजूनही आठवतंय आबांनी सांगितलेला तो प्रसंग की साहेब हा मुलगा हुशार, छान, त्याची कारकीर्द जरा वेळा तातेही सांगतील तुम्हाला. आणि त्याला MPSCच्या परीक्षेला तिथून अभ्यास केलेला, कोल्हापूरला जायचो. त्याच्यापूर्वी एकदा फक्त आई म्हटली आबाला की तू 4 चौकात बसतोस, तुझं बनियन आतनं फाटलेलं. म्हणजे रावसाहेब तेवढं बनियन बदला. आबा म्हटले की मी आता ठरवलं की 45 रुपयातनं एक 4-2 रुपये बाजूला ठेवायची आणि 15 रुपये साठले. मी ठरवलं युनायटेडची जोडी घ्यायची आता बनियनची म्हटली. आणि असा क्षण आला नाही तोपर्यंत ही परीक्षा आली. पण तात्या तिथं गेली आणि आबांना फक्त एवढंच म्हटलं की माझी परीक्षा अशी. त्यावेळीचं एकूण जाणं येणं आंजणीपासनं तासगावपर्यंत, तासगाव नंतर कोल्हापूर आणि परत येणं, याच्यामध्ये 14 रुपये होते. आणि राहिला 1 रुपया. आबाने ते 15 रुपये त्याला दिले. त्या 15 रुपयानंतर स्वतः तात्या महाराष्ट्रामध्ये MPSCला 9वी आले हे लक्षामध्ये घ्या. म्हणजे हे यश विषय फक्त नाही, महाराष्ट्रात 9वा आलाय. आणि दुसऱ्या बाजूला आबांचं ते चालूच होतं नेहमीच. पण मलाच करवलं नाही. मी आबांना सहज विचारलं की आबा ठीक आहे तात्याने यश मोठं मिळालं, पण ते फाटकं बघून बदललं का नाही नंतर तुम्ही? आबाचे वाक्य बोलले ना त्या सगळ्यांना सगळ्या ऐका. आबा एकच म्हणले सर फाटकं बघून आजचं मला उद्या बदलता येईल, पण त्याला 15 रुपये दिले नसते तर त्याचं आयुष्य फाटलं असतं. ते 2 सांगतात. अरे ही गुणवत्ता आहे, ही मानवता आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सांगेन की ही मानवता असते ना, ही गुणवत्ता असते ना, ही माणसाची खरी सगळ्यात मोठी मिळकत असते. आज आम्हाला प्रचंडपणाचे वेळ लागले. आम्हाला पगार मोठा पाहिजे, आम्हाला घर मोठं पाहिजे, आम्हाला शिवार मोठं पाहिजे. आणि ह्या सगळ्या मोठेपणात आम्ही साधेपणा विसरून गेलोय. मंडळी सगळ्यात जर कुठली असेल ना तर या माणसाची राहणी बघा, त्यांचं संपूर्ण कर्तृत्व बघा. हे जे साधेपण आहे ना माझ्या जीवनात सगळ्यात मोठा आम्ही आबांना यासाठी म्हणतो, जे आता हरीश पाटणे बोलले ते खरं आहे. एका रात्रीत मिळालेलं यश नाही, हे तपश्चर्येतनं मिळालेलं यश. पहिल्या काळामध्ये ऋषी महामुनी ही तपश्चर्या करायची आणि तपश्चर्यानंतर त्यांना तेज प्राप्त व्हायचं. आबांचं तेज ह्या अशा लोकसेवेच्या तपश्चर्यातनं उभं राहिलं होतं. आणि केवळ हे आबा व्यक्ती राहिली नव्हती, तर अनेकांच्यासाठी एक संस्था झाली होती. आबा हे चालतं बोलतं सेवापीठ झालेलं होतं, संस्कृतीपीठ झालं होतं. जेव्हा गाडगेबाबांसारखा एखादा विचार त्यांच्या डोक्यामध्ये येतो
त्यावेळी सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये माणसाची मनं स्वच्छ करावी. आज तुम्ही मला सांगा, मंत्र्याच्या मनामध्ये गाडगेबाबा येणं हे इतकं दुरापास्त आहे बरं का. ह्या सगळ्या गोष्टी शक्यच नाहीत आत्ताच्या काळामध्ये. मी नेहमी सांगतो की तुमचं थिंकिंग हे तुमच्या संस्कारानं होत असतं. तुम्हाला संस्कार कशासाठी पारायण सोय करायचे मला तुम्ही सांगा ना, याचा काय हेतू आहे. पण इथून जे संस्कार होतात, मी अनेक वेळा जयवंतरांना सांगितलं की इथं मुलांना बसवा लहान लहान, त्याच्यावरती संस्कार होत्या. आज सगळ्यात मोठी पिढी घडली पाहिजे ना, तर ह्या मुलांच्यातनं घडली पाहिजे. तुम्हाला मी सांगेन की ह्या दूरदर्शननं आज इतक्या पद्धतीचं प्रस्थ माजवलंय आणि आपूच्या वेळा इतक्या दिल्या जात आहेत. आज तुम्ही घराघरात बघा काय चाललंय. मला कधी कधी खरं असं वाटायला लागतं. मी विश्वास पाटलांचं पुस्तक वाचत होतो, मन में है विश्वास. त्यांनी सांगितलं अमेरिकेमध्ये आज मुलगा 11वी पास व्हायचा असेल तर तो 12,000 बलात्कार बघतोय, 15,000 खून बघतो, 1,00,000 शेखच्या जाहिराती बघतो आणि त्यानंतर ते 11वी पास होतो. मला तुम्ही सांगा, एवढं सगळं बघितल्यानंतर त्यात माणूस पण किती शिल्लक असेल. आज तुमच्या मातीमधला पारायण सोहळा जेव्हा इथं लेकरं येतात, त्यांचा गौरव होतो, त्यांच्यावर संस्कार होतो. साहेब ही सगळ्यात मोठी मिळकत असते. आज सुद्धा तुम्हाला मी सांगेन की आर पाटलांचं जर तुम्ही अंजनीचं घर बघितलं ना, तर त्याला टिकून तो पारायण सोहळा आहे आणि आबांची आई कायम तिथं असते आणि त्यांच्यातर्फे तो सोहळा सगळा संपन्न होतो. आम्हाला बळ देतात हो या गोष्टी. मी तुम्हाला सांगेन की हे जर नाही बळ मिळलं ना, आज तात्या इतकी अवस्था वाईट आहे. एका बाजूला वाढता धर्मद्वेष आहे, समाज दुभंगत चाललाय. आज या माणसांची ड्युटी वाढलेली आहे. दुसऱ्या बाजूला अतिरेकी चंद्रवाद आहे. किती चंद्रवाद आहे सांगा. म्हणजे त्या चंद्रवादाला काही सीमाच नाही. त्यामुळे संस्कृतीच्या हानी होते. मी आमच्या मंडळींना कधी कधी विचारतो, हे काय बघतेस तू टीव्हीवर? तुम्ही बघताय सध्या मालिका, आई कुठं काय करते, कुठं काय मी करते, माझं त्याला उत्तर आहे. त्या तुम्ही सगळ्या मालिका आणखी कुठल्या काय मालिकांची मला मी एक मध्यंतरी रेशीम घाट बघत होतो. ती बी घाट आता सुटल्यासारखीच वाटायला लागली. ही त्या आई काय कुठं करते आता सहज बातम्या बघतो साहेब मी. मला काही बाकीचं कुठलं वेळ नसतं. आपल्या बातम्या बघाव्यात, महाराष्ट्रात काय चाललंय बघावं, छानपैकी आपल्याला झेपल तेवढं पचलं तेवढंच बघावं असं आहे. पण मला ते काही कळलं नाही. मी आपला एकदम 2-3 महिन्यानंतर कोरोनाच्या काळात जरा अशी लिंक जुळायला लागली. नंतर आता परवा दिवशी बघितलं तर हिचा नवराच बदलला आहे. मला आश्चर्य वाटायला लागलं. म्हटलं ही म्हणलं तर पहिल्यांदा हिच्यावर वेगळा होता, आता नंतर वेगळाच सिस्टम म्हटले. तर बायकोही माझ्याकडे फार बारकाईने बघते. म्हणजे बसून बसून बरंच बघतोय म्हणजे कुठं. तर तिने मला सांगितलं तुम्ही काय काळजी करू नका, टीव्ही आहे म्हटले, हे मनोरंजन आहे म्हटले. आणि मनोरंजनात ज्या बसायचं नाही. अगं म्हटलं बसायचं नाही ठीक आहे म्हटलं, पण डोक्यात तर बसायला पाहिजे ना म्हटलं. आणि हे आपली संस्कृती आहे का? ही कुटुंब व्यवस्था सगळी उद्ध्वस्त करत चालली. त्यांनी शांतपणे माझ्याकडे बघितलं, सांगितलं जे पण असेल तर बसा म्हटले, नाही तर आपला अभ्यास करत बसा मागच्या खोलीत. काय महाराष्ट्राला तुमची गरज आहे, आम्हाला टीव्हीची गरज आहे. तेवढं तुम्ही त्या बाबतीतला विचार करा. पण तिला मी म्हटलं ठीक आहे, मी त्या बाबतीतला विचार करतो, पण यात म्हटलं हे पटतंय का तुझ्या मनाला? पण तुम्हाला पटतंय हे? इतक्या झटपट सगळ्या अशा सांसारिक घडामोडी घडतायत सगळ्या. तर तिनं मला हरीश छान उत्तर दिलं. म्हणजे तो टीव्ही आहे, आपण घरात आहोत आणि ती बाई म्हटले या पुरुषावर जाईल नाही तर त्या पुरुषावर जाईल, आपण दोघं एकमेकावर राहिले म्हटले, काळजी करायची. मग याला मी विश्वाची माझी घर म्हणतो. हे लक्षामध्ये घ्या की आता एवढा व्यापक विचार. अरे या सगळ्या गोष्टींमधनं ही मुलं जी आहेत उद्याची घडणारी काय तुमच्याकडनं शिकणार आहे सांगा. जी आजी शुभंकरची म्हणायची ती आजी आता आउटडेट झाली. ज्या घरामध्ये ज्ञानोबा तुकोबा भिंतीवर दिसायचे त्या भिंतीला आता ज्ञानोबा तुकोबा झेपत नाहीत आमच्याकडं. ज्या कुटुंबामध्ये सकाळच्या वेळी सडा टाकून रांगोळी टाकली जायची त्या कुटुंबात सकाळचं जागा नसतं सध्याच्या काळात. कुणाला कसं जागं करायचं आज विचार करा. इतकं विचित्र वास्तव तुमच्या समोर आलेलं आहे. आणि हे बदलायचं पण त्या ऑस्ट्रेलियामध्ये एक असं पुस्तक आलेलं मला डिअर वर्ल्ड नावाचं, आणि त्याच्यात असं लिहिलंय की दाम्पत्य ऑस्ट्रेलियाचं आहे आणि त्यांनी सगळ्या विश्वातली समस्या केली. आणि एक लक्षात घेतलं की म्हणजे आपण लहान लहान मुलं आहेत ना, त्यांना एक प्रश्न विचारला. आज गुणवत्ताचा त्यांचा गौरव आहे. बाळांनो तुमच्याकडे जग चालवायचा अधिकार दिला तर तुम्ही काय कराल? त्या दाम्पत्याला असं वाटलं की ह्या मुलांच्या मनात ह्या जगाविषयी काय चाललंय त्याचा थोडासा कानोसा घ्यावा, थोडा कानोसा घ्यावा. आणि म्हणून त्यांनी एक प्रश्न केला की हे जग चालवायचा अधिकार पहा. मुलं 18 वर्षाच्या खालची असली ना, ती निरागस असली ना तरी ती कल्पक असतात, ती गुणवान असतात,
ती विचार करत असतात, ती बोलत नाहीत, त्यांना समजत नाही असं समजू नका. त्या मुलांना जेव्हा प्रश्न विचारला, हे जग चालवायचा अधिकार तुम्हाला दिला तर, आणि त्याच्यात अट खाली अशी होती, त्याला शिक्षकांना मार्गदर्शन करायचं नाही, आणि दुसरी अट अशी होती की त्याला घरातल्या पालकांनी काही सांगायचं नाही. काही मुलांनी इतके सुंदर निबंध लिहिले, ते निबंध एकत्र केले गेले, त्याला डिअर वर्ल्ड असं नाव दिलं. त्याचं भाषांतर शांताबाई शेळकेंनी केलं, आणि त्या भाषांतराचं नंतर मी 6वी सुखामध्ये माझ्या ते पुस्तकात घेतलं. त्या मुलींनी जी उत्तर दिली होती ना, कल्पकतेची कमाल होती, वास्तवतेचं विदारक होतं. आणि एका बाकीच्या मुलांनी गमती लिहिलं. आता उदाहरणार्थ काही जी भाबडी मुलं होती, कारण 18 वर्षाच्या खालची सगळी काही होत नसतात, काहींना जग चालवायचा अधिकार दिला तर, काही मुलांनी असंही लिहिलं, एकदा देऊन तर बघा म्हटले, एक गणिताचा आणि इंग्रजीचा शिक्षक शाळेत ठेवत नाही. त्याच्या टप्प्यातलं ते होतं सगळं, त्याच्यामुळे ते तिथं त्याचा रागच त्याच्यावर होता. तर आता हे खरं असतं, सगळ्याच्या गोड्या असतात असं नाही. मला गणित नाही आवडत, खरं सांगतो. मला आज सुद्धा गणिताच्या बाई जरी दिसल्या आमच्या सहज बाई, तरी मला भीती वाटते. 5 बाय 5चा हाऊस, 10 फूट उंचीचा, एका तासाला 10 फूट पाणी पडलं तर हाऊस भरायला किती वेळ लागेल? माझे डोळे पाण्यानं भरायचे, आणि मला असं वाटायचं आपण घालून गेले हाऊस भरावा. घरी सुटायचंच नाही हो. आणि जरा वेळ 10 मिनिटं गेली की परत बाई, कारण काही थोडं हुशार बसलेली असतं, की पटापट हातवर करतात बाई. आम्ही मागाच होतो त्यावेळेपासून, आता थोडं आलो ती गोष्ट गेली. पण त्यावेळेस ती पोरं मग त्यांना काही सुटलं की काही विचारायचं, कळलं का? आम्ही मागाच अनुभवजनांचं असायचंच, कळलं पण. तर बाई परत सांगायच्या, आता हाऊस म्हणले भरलाय, एका तासाला त्या तोटीतनं 1.5 फूट खाली सोडलं पाणी एका तासाला, तर हाऊस रिकामा व्हायला किती वेळ लागेल? मला राग काय यायचा माहितीये, त्यांना हाऊस रिकामाच करायचा तरी भारतात कशाला भरायला लोकांना आमच्या करता सगळ्या. आणि अतिशय राग आहे. आणि मला एक सारखं वाटायचं, हे हाऊस भरणं रिकामं करण्यापेक्षा तुम्ही आम्हाला हाऊस बांधायला शिकवा, कुठेतरी श्रमाची नातं जोडले. आमच्या आयुष्यात आमचं नातं प्रेमाशी श्रमाशी जोडले. त्या मुलीनं उत्तर एका दिलं, फार छान दिलं. तिने सांगितलं की हे जग तुम्ही आमच्याकडे चालवायला देत आहे, वय वर्ष 18, आताच का चालवायला देत आहे? ज्या काही भानगडी करायच्या त्या सगळ्या 18च्या वरच्या मंडळींनी केल्या. मग तो भ्रष्टाचार असेल, बलात्कार असेल, अत्याचार असेल, आमच्याकडे का देत आहे? तुम्हाला झेपत नाही का म्हणजे जग चालवायला? आणि तिनं सुंदर वाक्य दिलं, तुम्ही जेवढ्या आम्हाला बावळट समजताय तेवढ्या आम्ही बावळट नाही. आम्हाला माहिती आहे हे जग तुम्ही सुधारण्यासाठी आमच्याकडे देत आहे. तर तुम्हाला मी सांगू, तुम्ही सुधारायला सुरुवात करा, जग आपोआप सुधारत जाईल. आदर्श उभे करायचे असतात. आज आर पाटलांच्याकडे पाहत असताना वेगळा आदर्श नका तुम्ही, तो आदर्श तुम्हाला दिसला पाहिजे. आज विचार करा, तुम्ही कोल्हापूरच्या त्या सगळ्या अंबाबाईच्या समोर अनेक वेळा मध्यंतरी तुम्हाला कित्येकांना माहित नसेल, आज हरीश तुम्हाला माहित नाही, किरीट सोमय्यांचं नाव वेगळं आहे, पण हा माणूस तिथं गेल्यानंतर शांतपणे बसला आणि फक्त एकच कळलं की आर पाटील आहे. तो म्हणला, हे ते आर पाटील तिकडे असतील, म्हणजे ते राजकारणासाठी आदर्श आहे, आणि हा आर पाटील हा सगळ्या पोलीस सेनेसाठी आदर्श आहे. म्हटले केवढं मोठं असू द्या, त्या व्यक्तीच्याबद्दल माझ्या मनात काही नाही, पण त्या जाता जाता केलेले हे गौरव असतात. मला सांगा तुम्ही की हे तुम्हाला मिळवायचं असतं. जीवनामध्ये सगळ्यात मोठी मिळकत जी असते ना माणसाची, ते प्रेम आणि विश्वास असतं. आजही लक्षात घ्या, अन्न वस्त्र निवारायला मूलभूत गरज आहे, पण त्याच्या पलीकडची गरज ही आहे. आणि आज आदर्श हरीश पाटणे सुरुवातीला बोलले, हे वास्तव आहे की आम्ही आज आबांना रोहितमध्ये बघतो. एक लक्षात घ्या, सूर्य मावळतो, पण मावळलेला सूर्य जेव्हा विचारतो की आता माझी जागा कोण घेणार, तेव्हा एखादी पंथी पुढे येते आणि सूर्याकडे बघत सांगते, तुझी जागा मला घेता येईल का नाही माहित नाही, तुझ्या इतकं मला तरवता येईल का माहित नाही, पण एक गोष्ट मी सांगते की माणसाच्या पावलाला प्रकाश देण्याचं काम मी करत राहील. रोहिला पावलाला प्रकाश द्यायचा असेल तर हे प्रकाश देण्यासाठी सुद्धा त्याच्या स्वतःच्या विचारांच्या पंथीमध्ये आता तेल घातलं पाहिजे, लक्षात घ्या. अन्यथा नुसत्या पंथ्या भगभगण्याची शक्यता असते. आबांचं वाचन किती चांगलं होतं, तुम्हाला अनेक वेळा रात्री हरीशला फोन यायचा, मला फोन यायचा, काय वाचतायत आबा सांगायचे. अनेक वेळा मी यशवंतराव चव्हाणांचं जेव्हा वाचायचो ना कृष्णाकाठ, त्यावेळेस आबा तिकडे तेच वाचत असायचे. जेव्हा मी श्यामची वाचायचो ना साने गुरुजींची, तेव्हा आबा सांगायचे 87 पान काढा. आबा म्हटले काय म्हटले, पान तरी काढा 87. मी साने गुरुजींच्या श्यामच्याईचं 87 पान काढायचं, त्यांनी 87 काढायचं. आणि त्यात सहज वाक्य असायचं, अरे ती फुलं काढायला सांगितलेला श्याम सहज म्हणतो
की आई माझे पाय तळवे मळतील ना, त्यावेळेस आई त्याला म्हणते बेटा तळवे मळतील म्हणून एवढी काळजी घेतोस, तसं मन मळू नये म्हणून सुद्धा काळजी घे, मन स्वच्छ घे. आम्हाला हे वाक्य सहज सांगतात की तळवे मळतात. आज तुम्ही मला सांगा, आपण तळव्याला जेवढं जपतो ना तेवढं आपण मनाला जळतो. आज सुद्धा सकाळी आंघोळीला गेला की घासून घासून अरे मन करते तुझं तसं. आणि म्हणून तुम्हाला सांगेल की माणसाचं मन कधी प्रसन्न होतं. नारायण सोडे कशासाठी येतोय. आज बन्सल साहेबांना मी आवर्जून सांगेन, बन्सल साहेब मी 9वीला असताना पारायण सोहळ्याला बसलोय. 9वीचं वय नाही आहे का रे, 9वीचं वय नाही, पारायण सोहळ्यात बसायचं वाचक म्हणून. पण वडील आमचे शिक्षक, हरीश पाटण्याला माहिती आहे, आदर्श शिक्षक, आणि आम्हाला सगळं पारायण सोहळ्याला बसायचं. सगळी वाचक 61 ओलांडलेली आणि आम्ही आपली तरुण. आणि वडील आम्हाला गेले विचारणार काय झालं, किती अध्याय झाले, काय बोलायचं नाही वडिलांशी. सक्तीनं बसवलेलं ना, भक्ती कुठली आली त्याच्यात. आणि मग 2 दिवस गेले की काय वाचलं साहेब, काय नाही मला वाचलं, 2-3 अध्याय झाले. म्हणजे ज्ञानयोग झाला का, भक्तियोग झाला का. मनात वाटायचं तू कुठनं कर्मयोग आपल्या वाटायला लागला, काही कळायचंच नाही देव त्याचं. मग नंतर मला एकदा इतका राग आला, म्हटलं मला हे बघा मला काही कळत नाही, म्हटलं की ज्ञानेश्वरी काही कळत नाही. 9वीत त्यावेळी वडील शांतपणे बसले आणि मला म्हटले तुला कळत नाही, मला कळते म्हणजे पहिल्यापासून. म्हटलं तुम्हाला कळते मला कळत नाही तर मग का बसवत आहे तिथं. म्हटलं तिथं बसून काय करायचं ज्ञानेश्वर पाय. त्यावेळी वडिलांचं वाक्य होतं की चांगला ग्रंथ हे आत्म्याचं उत्तम अन्न असतं. म्हटले वाचलं पाहिजे. आणि पुढे जाऊन ते बोलले, ते माझ्या काळजावर कोरलं गेलं. म्हणजे आपण सकाळी स्नान करतो पाण्यावर अंगावर पाणी घेतो म्हणजे स्नान केल्यानंतर पाणी अंगावर राहतं का. म्हणजे कोणाच्या राहत नाही, तुझ्या राहतं का म्हटले, नाही म्हटले राहत माझ्या. म्हणजे पाणी अंगावर राहत नाही, पण स्नान केल्यावर मन कसं होतं, म्हणजे मन प्रसन्न होतं, ताजं तवानं होतं. म्हणजे ज्ञानेश्वरीचं असंच आहे, नाही ओवी लक्षात राहिली तरी चालेल, पण ओवीच्या वाचनानं मन प्रसन्न होतं. हे तुझं सगळ्यांना. आणि म्हणून तुम्हाला सांगेन चांगलं कशाला बघायचं. आज घरातली रांगोळी बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं. आज ताटावरती रांगोळी घातली जाते, आज तिथं बसवलं जातं. ती माऊली ज्या मायेनं सगळं देते, ती माऊलीची माया. हा एकमेव वारकरी संप्रदाय संपूर्ण विश्वामध्ये असा आहे, तू माझी माऊली मी हो तुझा तारा, माझी प्रेमपाना पांडुरंग घे. माऊली आज भागीरथी बाईंचे उल्लेख केले. तुम्हाला माहिती आहे इंद्रजित भालेरावने आमच्या पुस्तक लिहिलं आणि ते पुस्तक लिहिल्यानंतर भाऊ काय असावा, त्या पुस्तकासाठी आम्हाला नाही आले हरीश तिथं, त्या समारंभाला मी येणार नाही म्हटले. आणि आमच्यासमोर प्रश्न पडला की एवढं मोठं पुस्तक, एवढा मोठा लेखक आणि कसं करायचं. मी तात्याला म्हटलं तात्या माझी इच्छा आहे ह्या अंजनीत आपल्या घरासमोर याचं प्रकाशन झालं पाहिजे. त्याच्याकडे काय अडचण नाही म्हणले, इंद्रजित येतोय ना, तुम्ही येताय ना, मांडव माझ्याकडे. आणि छोटा मांडव घराच्या समोर काढला आणि मी तात्यांना असं म्हटलं की तात्या या समारंभात अध्यक्ष आई असणार आहे. तर म्हणले की आईची परवानगी काढली पाहिजे. म्हटलं मुख्यमंत्रीची निघेल पण आईची निघेल का बघा. तर तात्या म्हणजे ते तुमचं काम तुम्ही बघा, पण मी अगोदर प्रस्तावना करून ठेवतो. आणि मी आईंना विचारल्यानंतर प्रिय आबा पुस्तके इंद्रजितनं लिहिले. म्हणजे मास्तर माझं काय काम आहे त्यात सगळं. म्हणजे हे बुकबिका मला काय माहिती. ही यशवंतराव चव्हाणासारखीच मागली, ते त्यांनी सॅल्यूट केलं तो ठीक आहे. ती म्हणजे मला नाही यातलं काही कळत नाही. म्हटलं कळत नाही, फक्त एकच आहे असं घालायचं पुस्तक, ते वरचं काढायचं म्हणजे आणि लोकांना दाखवायचं. काय करायचं नाही, झालं तुमच्या हस्ते प्रकाशन, एवढंच आहे म्हटली. तुम्ही येणार का नाही काय म्हणजे येते की म्हटलं. कार्यक्रम झाला, प्रकाशन केलं, पुस्तकाच्या सगळ्या आवृत्त्या कापल्या. पण एक वाक्य मला त्या माऊलीचं, ती काळ आणि म्हणावी तिला का अक्षराचा गंध नाही. तिने सांगताना सांगितलं पुस्तकाचं धरलं आणि आता अध्यक्षीय भाषण आईंचं तिनं सगळ्यांच्याकडे बघितलं आणि सांगितलं. म्हणजे आबाचा पेपरात रोजच फोटो येतोय म्हटली, आबाचा पेपरात रोजच फोटो येतोय, पण आजचा पेपर काय उद्या आहे म्हणजे घ्या रद्दीत, आईचं वाक्य. आणि त्याच्या पुढचं म्हणजे पण आता हे बुक मात्र रद्दीत नाही जाणार, हे घरात जाणार. माझा आबा प्रत्येकाच्या घरात आता कायमचा जाणार. काय सुंदर आहे. म्हणजे ग्रंथाला शाश्वत मूल्य असतं, केवढं मोठं मूल्य. माझ्यासारखा माणूस जेव्हा बोलत होता ना, माझी कॅसेट काढली, रात्री 1 वाजता आबाने फोन केलाय. आणि आबा काय म्हणले फोन करून, प्राचार्य म्हटले मला ते डॉक्टर म्हणणार, डॉक्टर महाराज हे बंद करा बडबडणं म्हटले. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो. आबा म्हणलं तुम्ही गव्हर्नमेंट आहात, तुम्ही ऑर्डर करा. रिक्वेस्ट काय करताय म्हणजे एक रिक्वेस्ट करू म्हणलं, तुम्ही ऑर्डर करा. म्हणजे ही शब्द म्हणजे वाऱ्यावर उडून जातात, भाषणं लिहू नका. म्हटलं तुम्ही जसं आत्ता म्हणजे आमच्या हरीश की तुम्ही एक शब्द गांधी उच्चारला गाव तंटामुक्त झालं,
एक गाडगे बाबा शब्द उच्चार गाव सुंदर झाली, तुमचे शब्द कधी वाया आवडत नाही, तर माझ्या एकट्याचीच कशी आवडतात. तर आबा हे वाक्य पुढे बोलले रात्री. म्हणजे सर, सध्या निवडणुकीत कोण कोणाचा पराभव करत, यापेक्षा मूल्यांचे पराभव होत आहेत, महापुरुषांचे पराभव होत आहेत. तुम्ही महापुरुष सांगता असल्या कॅसेट कशाला काढता, यापेक्षा त्याचा तुम्ही ग्रंथ लिहा, त्या ग्रंथात ही सगळी महापुरुषांची मालिका घ्या. सर खरं सांगू का तुम्हाला, आज आहे उद्या माणूस नसतो, माणसाला मृत्यू असतो, पण ग्रंथांना आयुष्य असतं, ही गोष्ट लक्षात घ्या. ग्रंथांना आयुष्य असतं आणि म्हणून आव्हाने त्यावेळीच तो सांगितलं. आणि आज तात्यांच्याकडे बघत असताना त्या जाणीवा होतात सगळ्या. आज सुद्धा तात्या ज्या आस्थेनं आमच्या जिल्ह्यात येतात, तात्यांचा सत्कार फार मोठा तासगावला. त्याच्यानंतर त्यांच्या वेगवेगळ्या ठिकाणच्या सत्कारला मला वाटतं जिथं आबा आणि तात्या शिकले ते सावळतला हा तात्यांचा सत्कार करण्याचं भाग्य माझ्या वाटेला होतं. मी गेलो होतो तिथं आणि अतिशय साधेपण, कुठलाही गर्व नाही. पण काही वेळेला यांना सांगावं लागतं म्हणजे की हे DYSP आहेत, म्हणजे इतकं साधेपण की मला काही वेळा भारावून गेल्यासारखं होतं की खरं तुम्ही अगदी किती जरी ऍक्टिंग करायची ठरवली त्याच्या DYSPला एवढी ऍक्टिंग नाही करता येणार. म्हणजे इतकं साधेपण, इतकं इतकं म्हणजे. आणि त्याच्यामध्ये हा माणूस कुठंही तुम्ही गावात गेलात ना, पायात पादत्राणा नसतात. तुम्ही गावात गेलात ना, एखादा माणूस चुकून जरी अनोखा आला तर त्याला रस्ता दाखवायला हे त्याच्या घरापर्यंत जातील. आज सुद्धा सांगतो, मदत करायला हा तत्पर माणूस किती जणांना कुठल्या कुठल्या पद्धतीनं मदत केली याचं एक वेगळं ग्रंथ. मला टॉल्स्टॉयचं उदाहरण आठवतं नाही. टॉल्स्टॉय जेव्हा मॉस्कोला चालले होते त्यावेळी मॉस्कोला जाताना ते सहज रेल्वेच्या ठिकाणी असं रेल्वे स्टेशनवर थांबले होते आणि रेल्वेत बसायचं आणि मॉस्कोला जायचं. एक बाई तिथं होत्या, नटून तटून आल्या होत्या, लिफ्ट छान दिसत होत्या. रेल्वे आली, बाई बघायला लागल्या, हातात मोठी बॅग होती आणि त्या इकडे तिकडे हमाल बघायला लागल्या. हमाल कुठे मिळतोय का, हमाल कुठे मिळतोय का. ट्रस्टही शेजारीच होतं. त्याने काय आपलं साधा ड्रेस त्याचा होता, गरीबच होता बिचारा. त्या बाईने त्याच्याकडे बघितलं, म्हणजे ऐक ते आपलं म्हणलं काय, म्हणजे ही बॅग तेवढी हे आली की आत बसायची, तिथं ठेवायची. ट्रस्टाने बॅग उचलली, आत जिथं ठेवायची तिथे ठेवली, समोर पण बसला. जरा रेल्वे सुरू झाल्यानंतर आपलं सहज त्या ट्रस्टाने विचारलं की मॅडम तुम्ही मॉस्कोलाच चाललाय का. तुला राग आला, म्हणजे तू बॅग उचलली म्हणजे एवढी जवळी करू नकोस म्हटले, आम्हाला सारखं राहायचं म्हटले, शांत बसायचं म्हटले. आणि हो म्हणजे राहीलच नाही का म्हटले, तुझी म्हणजे बिदागी द्यायची राहिली. पर्स अशी काढली आणि 10 रुपयाची नोट त्या ह्याच्याकडे दिली ट्रस्टनं, त्याने मी खिशात टाकली. तर म्हटलं जाऊ दे काय करायचे त्याला. आणि जरा वेळानं गंमत अशी झाली की जेव्हा स्टेशन आलं, गर्दी झाली, लोक बुके घेऊन आले, हार घेऊन आले आणि ट्रस्टाला द्यायला लागले. तेव्हा बाईला शंका आली, म्हणजे आज काही श्रमिक दिन आहे का काय म्हटले. जसं शिक्षक दिनाला शिक्षक सत्कार तसा ह्याचा सत्कार, म्हणजे आज ह्या श्रमिकाचा या हमालाचा सत्कार का करताय. एकाने सांगितलं हमाल नाही, हा टॉल्स्टॉय म्हटले, हा टॉल्स्टॉय विचारवंत आहे म्हटले. त्या बाईनं स्वतःलाच मुस्काळत मारून घेतल्या. म्हणजे हे टॉल्स्टॉय आहेत, हे मॉस्कोला ज्यांचं भाषण आहे ते हे आहेत, म्हणजे तेच आहे. म्हणजे काय वेळी म्हटले, मी त्यांचंच की भाषण ऐकायला आले म्हटले, मी त्यांचंच भाषण ऐकायला आले. ती बाई गेली त्या टॉल्स्टॉयसमोर, नमस्कार केला. मी तुम्हाला ओळखलं नाही म्हटले, माझ्याकडनं चूक झाली आणि बघा मी किती वेळी म्हटले, तुम्हाला 10 रुपये पण दिले म्हटले, तुम्हाला राग आला. ते म्हणजे मला राग आला. टॉल्स्टॉय म्हटले तुम्ही 10 रुपये दिल्याचा नाही आला म्हटले, ती काय मी हमाली केली, श्रमाचं मूल्य दिलंच. मला राग याचा आला की तुम्ही श्रमिकाकडे किती तुच्छतेने बघता म्हटले, त्या तुच्छतेचा राग आला मला. अरे श्रमिकाकडे सुद्धा तुम्ही आदरानं बघायला शिका. श्रम करणं कुठला गुन्हा नसतो. श्रम करणं, प्रेम करणं, विश्वास संपादन करणं आणि या सगळ्याच एक मूर्तिमंत प्रतीक म्हणून मी तात्यांच्याकडे बघतो. तात्यांचा गौरव आज तुम्ही ज्या आणि रवीनं ज्या पद्धतीनं वाचन त्याचं केलं, खरंच शब्द काळजा लागेल. शेवट मी एक सांगेन, हा पारायण सोहळा आहे. या पारायण सोहळ्यामध्ये एक विचारांचंच आज व्यासपीठ आहे. इथून विचारच पेरले जातात. गौतम बुद्धाचा एक विचार समोर मी थांबणार आहे, कारण त्याची काळाची गरज आहे. जर तुम्ही या तरुणाईच्या मनात, जर तुम्ही समाजाच्या मनात विचारांचे दाणे पेरले नाहीत तर उद्याचा येणारा दुष्काळ तुम्हाला कोणाला हटवता येईल नाही. राजकारणी येतील जातील, परंतु लक्षामध्ये घ्या, तुमची मनं कोरडी राहिली,
तुमच्या मनाच्या शेतीमध्ये विकारांची तण गाठली तर मात्र उद्याचं भविष्य तुम्हाला कुणी आज तुम्ही एका वेगळ्या मस्तीत आहात, एका वेगळ्या नशेत आहात, एका वेगळ्या धुंदीत तुमची सगळी जण चाललेली आहे आणि तुम्हाला सांगता काय करून उद्याची बात करायची नाही. मी जयवंतला यासाठी धन्यवाद देईन, राहुलला यासाठी धन्यवाद देईन की केवळ आर पाटलांना मानपत्राच्या निमित्तानं गौरवणं यापेक्षा सुद्धा हा मूल्यांचा गौरव आहे. नेहमी गौतम भगवान बुद्ध सांगायचे की मी शिक्षक आहे आणि मी शेतकरी आहे आणि लोक त्यांना प्रश्न विचारायचे तुम्ही शिक्षक कसे तुम्ही शेतकरी कसे. त्याचं उत्तर ते छान द्यायचे की मी शिक्षक मी शिकवत नाही पण मी बोलतो तेच शिकवतो आणि मी शेतकरी यासाठी की मी मनाला शेती मानतो. कशाला शेती मानतो? मनाला शेती मानतो. मनाच्या शेतीमध्ये मी विचारांचे दाणे टाकतो. मनाच्या शेतीमध्ये मी श्रद्धेची बीजे पेरतो, मी उत्साहाचे बैल घेतो, मी बुद्धीचा नांगर घेतो, मी मनाची मशागत करतो, मी विकाराचं तण उपटून टाकतो, मी सत्याचे कास धरतो, मी कष्टाची उपासना करतो आणि मनाच्या शेतीतनं मी अमृताचं फळ घेतो. जीवनाचं अमृताचे फळ तुम्हाला घेतो. म्हणून आमचा अंकुशराव तुमच्या आपले पेट्रोल पंपवाल्यांचे सर सकाळी फोन केला सर नक्की येणार ना तुम्ही. म्हटलं पेरणी करायची आलं पाहिजे बाबा मला म्हटलं म्हणजे आता किती उगवल मला माहित नाही. आता सुद्धा आमचा हरीश सुद्धा किती छान आहे. मी अनेक वेळा हरीशला सांगतो हरीश हे सगळं लिहिलं पाहिजे. तुम्ही आमचा गौरव करता कुठं किल्लेदार होतो कुठं मामलेदार होतो हे सगळं ठीक आहे. उद्याचा काळ आमचा आणखीन कसा असेल माहित नाही पण आमची सगळ्यात मोठी धनगौरव जी आहे ना आमची मुलं आहेत. मी शर्वरीचं अभिनंदन यासाठी करेन की मुलं हा कुटुंबाचा आरसा असतो लक्षात घ्या. म्हणजे बाप किती कर्तृत्वाने हे त्याला कदाचित इतरांना सांगावं लागतं तर मुलगा जेव्हा कर्तृत्वात मुलं जेव्हा कर्तृत्वात निघतात ना तेव्हा बापाचाही गौरव होतो. म्हणून बन्सल साहेबांनी जे सांगितलं ना की आता शर्वरीला पुढच्या सत्काराच्या वेळेस तुम्ही नाही पाहिजे आम्हाला आलं का लक्षात. पुढच्या सत्काराच्या वेळेस तीच पाहिजे आणि तुम्ही मुलं तुम्हालाही जातात सांगेन बाळांनो हे तुमचं यश आज गोविंदच्या या पारायण सोहळ्यामध्ये गौरवलं जात आहे. हे अमृताचं फळ तुम्ही जे दिलंय त्याच्यातनं उद्याची भरभराट होऊ द्या. आणि तुम्हाला जाताना एक सांगेन तुम्हाला शक्य आहे का बघा आणि शक्य नसेल तर गोष्ट सोडून द्या पण शक्यतो त्याचा जास्त विचार करा. हे ज्ञानसत्र जे असतं याच्यामध्ये निदान पाटणेसर एकदा आपल्याला सांगून गेलं आपण इथं बसूया. आज खरं सांगेन तुम्हाला धर्माधर्मातली भांडणं बघितली ना तात्या की मानव धर्माची गरज पडते. तुम्ही मानव धर्माचे उपासक आहात. आज खरं सांगेन ही मंडळी किती तणावाखाली आहे. ही पोलीस मंडळी तुम्हाला दिसतात. त्याच्या मध्यंतरी मी भाषणाचा शेवट करताना सांगेन करोनाच्या काळामध्ये काल निलमताई गोऱ्यान आम्ही एकत्र होतो. तिथं एकाने इतका सुंदर भाग सांगितला की करोनाच्या काळात प्रत्येकानं 40 वृद्ध घेतलेत आणि 40 वृद्धांशी संवाद साधायचा का तर प्रत्येकाने 40 वृद्ध वाटून घेतले आणि आठवड्याच्या 40 वृद्धांशी त्यांनी संवाद सर असा आम्ही 200 जणांचा ग्रुप केलाय आणि छान आम्ही सगळ्या वृद्धांशी सेवानिवृत्तांशी संवाद साधतो कारण त्यांची भूक ती आहे. बोलावी ही भूक आहे. आपल्या भावना जाणून घ्याव्यात. पण म्हणले गंमत अशी झाली सर काल एक फोन असा विचित्र आला म्हटले आणि तो माणूस रडत होता म्हटले. रात्रीची 9:30ची वेळ होती आणि तो एक ओळख म्हणत होता मला भूक लागली हो मला भूक लागली मला जेवायला द्या मला भूक लागली. मी त्यांना विचारलं म्हटलं की काका तुमच्या अवतीभोवती कुणी नाही का आता घरात कुणी नाही हो मला एकट्याला टाकलाय म्हटले मला भूक लागली मला जेवायला द्या. म्हणजे माझ्या समोर असा प्रश्न उभा राहिला की आता याला भूक लागली आहे याला जेवायला दिलंच पाहिजे पण तो राहत होता तिथं जायला मला 1.5 तास लागणार होता आणि वेळ अशी होती की स्वयंपाक करायला मला अर्धा तास लागणार होता. 2 तासात मी काय करणार याची भूक कशी भागवणार. तोपर्यंत माझी लहान मुलगी होती जी तंत्रज्ञानात अतिशय प्रगत होती. तिने पटकन पुढे आली तिने सांगितलं बाबा काळजी करू नका म्हटले फोन नंबर सांगा म्हटले. फोन नंबर सांगितला तुम्ही 2 मिनिटं थांबा तुम्ही बोलत बसा त्यांच्याशी. अगं बेटा काय बोलत बसा सांगतेस. त्या माणसाचं शेवट ज्याला पोटातली भूक कळते ना त्याला माणूस कळतो लक्षामध्ये घ्या. ही पोरगी बाजूला गेली. तुम्हा मुलांसाठी सांगतोय तंत्रज्ञानाचा वापर किती छान करता येतो. ते कुठलं तरी ऍप आहे झोमॅटो का काय ते बाजूला गेली त्या ऍपवरनं तिनं काय ऑर्डर दिली कोणाष्टो त्याचा फोन संपस्तोपर्यंत दारावरती टिकटिक वाजली आणि जेवण तिथं होतं. आणि तेवढ्यात मला कोणतरी आलंय बरं का दारात आलंय बरं मी आता फोन ठेवतो. फोन बंद झाला माणूस गेला. बिल अगोदरच पेड झालं होतं.
त्याने तिथं जेवण बिवण दिलं, छान ते जेवले. म्हणजे मी दुसऱ्या दिवशी फोन केला आणि त्यांना विचारलं की काका आता कसं वाटतंय? अरे म्हटलं सांगायचं राहिलं, बरं झालं म्हणजे तुमचा फोन चालू होता तोपर्यंत आराम टिकटिक वाजली म्हणले. आणि म्हणले माझ्याकडं म्हणले जेवण झालं म्हणले, छान सुंदर झालं म्हणले, बघा म्हणले किती जेवण आहे म्हणले, बरं का जगात देव आहे बरं का, हो जगात देव आहे बरं का. आणि मी म्हणले चकित झालो, मी काही बोललो नाही, कारण म्हणजे मला एकच वाटत होतं जगात देव आहे का नाही मला माहीत नाही, पण माझी मुलगी तिच्यासाठी देव होती ही गोष्ट लक्षात घ्या. माझी मुलगी देव होती म्हणजे मग ती मुलगी हा देवत्व हे शेवट लक्षात घ्या. मूर्ती किती असतं, तुम्ही मूर्तीला नमस्कार करा काय करा, देवत्व हे तुमच्या कृतीतून विचारत असतं. आणि हे जेव्हा त्या मुलांच्यात येतं ना त्यावेळी मला खरं वाटतं तुमचं तंत्रज्ञान पाहिजे, गरजेचं आहे ते, पण त्या तंत्रज्ञानाचं नातं मानवतेशी जोडलं पाहिजे. जर तंत्रज्ञानाचं नातं आमची मानवता जर उद्ध्वस्त करावी लागली तर काय जोडलं जाणार आहे सांगा. आज जसा रोहित चांगला बोलतो तसं पाटील कुटुंबात बोलण्याची स्पर्धा आहे. तात्यांचा जीवन सुंदर बोलतो, एक नंबर. तुम्ही हरीची एकदा ऐकायचं सुद्धा, इतकं सुंदर बोलते ते सुद्धा बरं का. म्हणजे ही म्हणजे सूर्याची किरण कसे सगळीकडे सारखे तसे. आता रोहितला संधी मिळाली, रोहितनं सुद्धा परिपक्व झालं पाहिजे. आणि जर उद्याच्या काळामध्ये त्याला खऱ्या दृष्टीनं हरीने फार मार्मिक वाक्य बोलले आजच्या समारंभात, हे यासाठी जाणवून दिले. हे बघा नेतृत्व मोठं होतं, पदं येतात, पण त्या पदाला जर विचारांची बैठक नसेल ना, त्या पदाला संस्कृतीचा सुगंध नसेल ना, ती पदं येतात आणि जातात सुद्धा. शेवट तुमची नाळ तुमच्या संस्कृतीशी जोडली पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही नाळ संस्कृतीशी जोडता ना, म्हणून तुम्हाला मी सांगितलं की ही संस्कृतीशी नाळ. आज तुम्ही इथं आलात, इथं काय हो, इथं जरी एका ग्रंथाचं पारायण असलं तरी इथं मानव धर्माचं संगोपन संवर्धन आहे. परवा एक गोष्ट वाचली, समारोप करूया, फार छान सांगितले. आणि इतका सुंदर दादा सांगितलं की देवळावर कुठेतरी कबूतर होती म्हटले, देवळाला रंकाम निघाले आणि कबूतर उडून गेली. मग कुठं जायचं तर ती कुठल्या तरी एका मशिदीवर जाऊन बसली. ईद आला, रंकाम निघालं, तिथनंही कबूतर उडली. आणि कुठं जाऊन बसली, ती चर्चवर जाऊन बसली. नंतर चर्चवर बसल्यानंतर एक दिवस झाला असं कबूतर थव्या थव्या नसायची. त्या खालच्या बाजूला बघितलं तर खाली प्रचंड दंगल पेटलेली होती. आणि लेकरू म्हणजे ते पाखरू त्या कबूतर आपल्या आईला किंवा वडिलांना म्हणा ते विचारतंय की खाली काय चाललंय, हे कसला गोंधळ चाललाय. तर त्या कबुतराच्या वडिलांनी किंवा आईने कोणी असेल त्यांनी सांगितलं ती खाली भांडतायत. म्हणजे ती वेगवेगळ्या धर्माची माणसं आहेत, म्हणजे कोण हिंदू आहे, कोण मुस्लिम आहे, कोण ख्रिश्चन आहे, एकमेकात भांडतायत, एकमेकात ती भांडतायत. तेव्हा त्या कबुतराने एक छान प्रश्न विचारला. ते कबूतर आपल्या आईला विचारते की आई की का ग भांडतायत माणसं. म्हणजे आता का भांडतायत काय सांगायचं, मला एक सांग म्हणले, तो हिंदू आहे तो मुसलमान आहे असं तू सांगतेस. म्हणले आपण जेव्हा त्या देवळावर होतो तेव्हा आपण कबूतरच होतो ना. हो म्हटले, आपण जेव्हा मशिदीवर आलो त्यावेळी सुद्धा आपण कबूतरच होतो ना म्हटले. आणि आपण आता चर्चच्या त्या टोकावर बसलोय त्यावेळी सुद्धा आपण कबूतरच आहेत ना. आपण तिन्ही ठिकाणी कबूतरच असतो. म्हणजे जमिनीवरची माणसं का असत नाही तिन्ही ठिकाणी, हा माझा प्रश्न. ती माणसं का असत नाही. तेव्हा ती आई त्याला उत्तर देते, ती बाळा माणसंच आहेत. आणि माणसातली माणुसकी वाढायची असेल तर त्याला थोडं उंचावर यावं लागतं, त्याला थोडं उंचावर यावं लागतं. थोडं उंचावर आलं ना की मग त्याला सगळी माणसं दिसतात. ही उंच पदाची माणसं आहेत लक्षात घ्या. माणूस उंचावर येतो, आपण एखाद्याला मानपत्र देतो ना त्यावेळेस त्याला उंचावर मिळतो. म्हणून हा एका वेगळ्या उंचीचा गौरव आहे. आज तात्यांचा संदर्भ आबांशी जोडला गेलाय. हा त्यांच्यासाठी जरी गौरवाचा भाग असला तरी अनेक ठिकाणी आबांना माणसं सांगायची. तुम्हाला तो भाग फक्त समोर नागपूरचा भाग तुम्ही साहेब सगळीकडे बघितला. आबा मुख्यमंत्री होते, तात्या बाहेरच्या बाजूला अक्षरशः थंडी बाहेर थांबलेली होती. आत आपला भाऊ त्या तिथं एका वेगळ्या इतमामध्ये आणि हा दुसरा भाऊ बाहेर तिथं थंडी बाहेरशी झोजतोय. तुम्ही मला सांगा की जसं मगाशी पहिल्या भाषणात आमच्याकडे हरीशने सांगितलं की कुठलाही लाभ नाही, साधा SP घरात असला, अरे नुसते अजय वंशची ओळख झाली ना, नुसतं तरी काही माणसं अशीच फोटो काढतात शेजारी आणि टोल नाक्यावर दाखवतात.
टोल नाक्यावर दाखवलं की गेली गाडी पुढे, ह्याच्या कशा नादाला का, म्हणजे ह्यांचे काही फोटो ह्याच्यासाठी सुद्धा उपयोगी येतात. म्हणजे त्यांनी सुद्धा हे लक्षात घ्यावं की काही वेळेला माणसांचे हेतू इतके वेगळे असतात. तसं या कृष्णाकाठाच्या पारायण सोहळ्याला काय मिळवायचं, काय मिळवायचं हे सांगा ना. काही मिळवायचं नाही. आज या कृष्णाकाठावरच्या आमच्या जयवंत असेल, राहुल असेल, या मंडळींनी जे दिलंय ना, हे जे शब्द दिलेत ना, जसं यशवंतराव चव्हाणांनी पैठणला जाताना एका म्हाताऱ्या माणसाने त्याला फक्त 2-2 रुपयाचा एक हार दिला असेल. किती रुपयाचा? 2-2 रुपयाचा. यशवंतराव चव्हाण त्याला म्हटले की मला असं वाटलं, म्हटले की तू काहीतरी मला तक्रारीचा अर्ज देशील, पण ह्या 2-2 रुपयाचा हार कशाला दिला? त्यावेळेस तो माणूस काय बोलला माहितीये? 2 रुपये देणारा माणूस काय बोलला? यशवंतरावला म्हणला की माझ्या पोटी एखादं कर्जवान पोरगं जन्माला यावं असं मला पुष्कळ वाटत होतं, पण महाराष्ट्राच्या पोटी तुझ्यासारखं संपन्न लेकरू ज्याला म्हणाले त्याला खाऊसाठी 2 रुपये दिले मला, ते खाऊसाठी दिले. तिथं यशवंतरावचा म्हणतात, माझी आई, माझे वडील जरी नसले, मी पितृवंचित असलो तरी मला पित्याची माया देणारे अनेक माणसं महाराष्ट्रात आहेत आणि हे माझे गाव आहे. तेव्हा तात्या पुष्कळ बोलता येईल, पुष्कळ सांगता येईल. बरं, माझ्यातला काही प्राध्यापक अजून विजलाला नाही, 45 मिनिटापेक्षा मी जास्त बोलू शकतो. पण इकडून जयवंतराव मला येतानाच मंडळी म्हटली की एका दिवशी 2 कार्यक्रम कशाला घ्यायचे, कारण सकाळी कार्यक्रम एक राष्ट्रीय राज्य परिवहन मंडळी तिथली निवृत्त झाली, म्हणजे तिथं सरकार त्या सगळ्या निवृत्त मंडळींचा घ्यायचा. त्यांनाही मी जाताना सांगितलं की वर्दी कुठली असू द्या, मडकी असू द्या, खादी असू द्या, खाकी, आपला माणूस स्वच्छ पाहिजे. आज जो तुम्ही खाकीचा सत्कार केला ना, यापेक्षा मी सांगतो खाकीच्या आत दडलेल्या एका स्वच्छ माणसाचा सत्कार केला. त्या सत्काराला याची संधी तुम्ही मला दिली. माझेही भाग्य मोठं की तात्यांसारखा माणूस आपल्या आयुष्याच्या संगीत आला. अशीच संगत वाढती राहू द्या. तात्यांनाही ईश्वराला उदंड आयुष्य द्यावं, उदंड कीर्ती द्यावी आणि उदंड सेवेसाठी बळ द्यावं, एवढीच प्रार्थना करतो. धन्यवाद सर. यानंतर सत्याला उत्तर देणार आजचे सन्मानमूर्ती सन्माननीय आर पाटील तात्या. तत्पूर्वी एक सत्कार होऊन गेलाय. नेहमीमध्ये प्रशिक्षण पूर्ण करायला संकेत भोसले. हा कार्यक्रम साठी उपस्थित ज्याचा आपण सन्मान केला सर्वांनी आणि ज्याचा सन्मान करून मला पण माझ्या संबंधाला असं वाटतंय आमचे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आर पाटील साहेब, मी जाणून बुजून यांची ओळख आमचे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक असं केली आहे. कारण हे सर्व ओळखतात की आपले गृहमंत्री साहेबांचे बंधू आहे आणि पण आमच्यासाठी ते आमचे गृहमंत्री होते साहेब आणि त्यांचं नाव वेगळाच आहे, पण तरी आमचे खाताचा माणूस आमचा खाताचा माणूस असतो आणि त्याची आमच्यासाठी एक विशेष प्रेम, विशेष आमची एक पारिवारिक भावना नेहमीच असते. मंचावर उपस्थित आमचे प्राचार्य पाटणे साहेब, हरीश आमचे मित्र, आता मला सर्वांचे नाव पण आठवण नाही, पण सर्व गणमान्य व्यक्ती, आमचे DYSP मॅडम शीतल, सर्व भोईसकर, श्री ज्ञानेश्वरी समुदाय पारायण याचे सर्व आयोजक, भोईचे पत्रकार मंडळ, सर्वांना मी सर्वप्रथम धन्यवाद देतो या कार्यक्रमासाठी मला बोलवलं. कारण एकतर हा जो सभास्थळ आहे फार हे धार्मिक एक वातावरण आहे, त्यामुळे खूपच चांगला वाटला. प्रभू ऋषी समाधीवर दर्शन घेतले पूर्वी आणि हे नक्कीच माझी चूक आहे, मला माहित पण नव्हतं की प्रभू ऋषीची समाधी आहे इकडे, पण योगायोगाने आज याचा भेट देण्याचा आणि दर्शन करण्याचा योग आला. सोबतच खूप तेजस्वी खेळाडू आणि आमचे यंग स्टुडंट्स यांचा पण सत्कार करण्यात आला. त्यावेळी आम्ही लहान होते, आम्ही स्कूल कॉलेजला असायचे, त्यावेळी जर कोणी कधी असा प्रशासकीय अधिकारी आला, कलेक्टर, SP सारखा, तर खूप एक वेगळी असा म्हणजे प्रेरणा आपण म्हणू शकते किंवा ते भेटायची की कधी आपण पण असे मोठे अधिकारी होईल का. नक्कीच
हे जो आता आज यंग मंडळी दिसते, आता हरीश एकटाच आलो तर हरीश शर्वणीचे मुलीचं नावाचे स्वतः सन्मान घेतो प्रत्येक ठिकाणी असं वाटतंय. पण नक्कीच ही एक अभिमानाची गोष्टी आहे की एवढे हुशार स्टुडंट आपली यंग जनरेशन, नवीन जनरेशन तयार होत आहे. आणि ठीक आहे, आम्ही शिकून अधिकारी झालो वगैरे आहे, त्याच्यावरून प्रेरणा नक्कीच घेऊ शकते. पण सोबत आज आर पाटील साहेबांचा सन्मान केला. एक आदर्श जीवन कशा पाहिजे ते पण नक्कीच त्यांची पर्सनॅलिटीवरून, त्यांचं जीवनवरून सर्वांनी प्रेरणा घेतली पाहिजे. स्पेशली यंग स्टुडंट्स आहेत. खूप सुंदर हे जीवनी पाठन इकडे केला आणि मला पण खूप चांगला वाटला सगळं ऐकून. आणि नक्कीच आता तुमचं मार्गदर्शनामुळे नंतर आतापर्यंत तुम्ही डिपार्टमेंटमध्ये होते, डिपार्टमेंटमध्ये काहीच आहे तरी वेळ भेटत नाही. आता पुढची पिढी पण तुमच्या मार्गदर्शनामध्ये नक्कीच तयार होतील, राजकारणामध्ये असो, सामाजिक कामामध्ये असो. आणि महाराष्ट्राचं भविष्य नक्कीच ही नवीन पिढीच्या हातामध्ये सुरक्षितच आहे. आणि ही आज नक्की तुमचा जीवन ज्यावेळी तुम्ही रिटायर झाले ते फोटो मी वृत्तपत्रात बघितले होते आईला सल्यूट करताना. आणि ही खूपच मला त्यावेळी चांगला वाटला ते फोटो बघून की एक असा अधिकारी आहे जो आता जे रिटायर होतो तरी जो आपली रूट्स असते, जड काय म्हणतो, वृक्षाची जड असते, त्याला विसरत नाही. ही खूप मोठी गोष्टी असतात आणि ती नक्कीच सर्वांना त्याच्यावरून शिकला पाहिजे, त्याच्यावरून काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे. आज या कार्यक्रमामुळे तुमच्याशी भेट झाली, माझ्यासाठी पण सौभाग्याची गोष्टी आहे. आणि बाकी पण सगळे खूप तेजस्वी मंडळी आहेत आणि एक ऐतिहासिक गावात ऐतिहासिक स्थळ 2, 4, 5 हजार किती वर्ष जुना हा स्थळ असणार माहित नाही कोणाला. पुरातत्व विभागाने जर शोध घेतली तर समजेल की किती जुने इकडची सगळी सेटलमेंट किंवा हे स्थळ आहे. तर अशा स्थळी, तेजस्वी स्थळी येण्याचा चान्स भेटला त्याबद्दल सर्व आयोजकांना मी धन्यवाद मानतो. आणि परत एकदा सर्वांना धन्यवाद मानून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. छोटे किंवा मोठे या वादात न पडता माझ्यासाठी मोठे असलेले आबांच्या सह जे मार्गदर्शक असे पाटणे सर, दोन्ही पाटणे सर, भैया सर, त्यानंतर आबांचे वर्गमित्र पाटील सर, या विभागाच्या पोलीस उपअधीक्षक आदरणीय खराडे मॅडम, भुईंचे API कांबळे सर, सर्व अंमलदार आणि आजच्या ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व भुईंजवासीय, त्यानंतर आजचा कार्यक्रम आपण ठेवला असे भुईंज परिसरातले सर्व माझे पत्रकार बंधू मित्र आणि उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर मी आबाच्या वेळी चांगले वक्ते म्हणून पुढे आले तर त्यावेळेपासून एक शपथ घेतलेली होती की व्यासपीठ आणि माईक याच्यासमोर कधी जायचं नाही. कारण घरात एकच वक्ता असावा, कारण एकाच कुटुंबातल्या लोकांचं किती ऐकायचं लोकांनी. हा पाटणी सरांच्या बाबतीत प्रश्न नाही बरं का, दोन्ही पाटणी सरांचं ऐकतात म्हणजे. आणि त्यामुळं भाषणापासून खूप लांब राहिलो. या सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचा आभार आहे की इतक्या पवित्र ठिकाणी मला सत्कार केला आपण. माझ्यासाठी सर हा राष्ट्रपती पुरस्कार सन्मान सोहळाच आहे. कारण राजभवनला असंच वातावरण असतं, राज्यपाल सर असतात, आमचे SP साहेब आणि पाटणे सर आहेत, पवित्र आणि मंगल वातावरण आहे. आणि माझ्या दुसऱ्या राष्ट्रपती पदकाचा पुरस्कार वितरण सोहळा व्हायचा आहे, पण तो आज मला मिळाला असं मला वाटतं. मी आता काय सुरुवात कुठून करायची, मी भाषणाची मध्यस्थर कधी काढत नाही, भाषण ठरवून पण कधी करत नाही.
इतकं चांगलं भाषण ऐकल्यानंतर आता लोक तुम्हाला विचारतील नेमकं याच तात्याबद्दल तुम्ही इतका वेळ बोलत होता का? बोलतोय आणि दिसला एक असं व्हायला नको. मी मुलांना एवढंच सांगेन, इथं जे विद्यार्थी बसले त्याचा सत्कार झाला की माझा रिटायरमेंटचा 30 सप्टेंबरला 16 झाला आणि मी एवढा मोठा भाग्यवान होतो की त्या समारंभ सोहळ्याला माझे 1ली ते 7वीचे वर्ग शिक्षक, 8वी ते 12वीचे वर्ग शिक्षक आणि कॉलेजमधले शिक्षक सगळे माझे राम पवार सरांचे पण अभिमानानं हजर होते. याचा अर्थच असा होता की माझी पोलीस खात्यातली सर्व्हिस त्यांना योग्य वाटत होती किंवा मी केलेल्या कामाचा त्यांना अभिमान वाटत होता. मधुकर शेंडे नावाचे 4 शोरला ज्यांना पकडले असे पोलीस खात्यातले वरिष्ठ अधिकारी सुद्धा माझे मनापासून हजर होते. त्यामुळे तुम्हाला मी एवढंच सांगेन की माझे शिक्षक जसे हजर होते, पोलीस खात्यातले शिक्षक जसे हजर होते, तर तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर फार मोठा मंत्र नाही. मी आईविषयी नंतर बोलेन, पण आई वडिलांचा आणि गुरुजनांचा आदर करून आपलं स्वतःचं एक ध्येय ठरवून जर आपण प्रयत्न केले तर यश नक्की मिळेल. हाच एक साधा सोपा यशाचा मंत्र आहे असं मला वाटते. अगदी सामान्य परिस्थिती, आता परिस्थितीबद्दल बरंच बोललं गेलं. मी आबांचा भाऊ असल्याचा मला अभिमान आहे, कुठेतरी त्यांच्याशी तुलना होते, याचाही मला खूप आनंद आहे सर. पण आताही अगदी शेवटच्या क्षणापर्यंत माझ्या पोलीस खात्यातल्या 2 वेळा राष्ट्रपती पारितोषिक मिळालं. मी कधीच आबांचा म्हणजे दुसऱ्यांदा गृहमंत्री होईपर्यंत सर मी आबांचा भाऊ आहे. माझ्या पोलीस खात्यातल्या एकाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना किंवा सहकाऱ्यांना माहीत नव्हतं. किंवा ग्रामीण विकास मंत्री होते आबा, पहिले 5 वर्ष गृहमंत्री होते. पण दुसऱ्या टर्मला ज्या वेळेला झाले त्याचवेळी काही लोकांना मग नंतर हळूहळू समजलं की हा आबांचा भाऊ आहे. तोपर्यंत मी कोणाला सांगितलं नव्हतं, आबा कोणाला सांगत नव्हते, पण आम्ही कायम एकत्र असायचं. आज जसा माझा सत्कार केला तिथं आपण तसाच भुईंच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला. या अर्थाने हे व्यासपीठ वेगळं आहे, कारण पोलिसांच्या चांगल्या कामाची दखल इथं घेतली गेली आणि ही माझ्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आपल्या जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक साहेबांच्या हस्ते एखाद्या अंमलदाराचा सत्कार होणं हे त्या अंमलदाराला किती महत्वाचं आहे फक्त मी पाहिले. किंबहुना ते त्याच्या दृष्टीने ते राष्ट्रपतीपेक्षाही मोठं SP साहेबांच्या हस्ते सत्कार होणं हे राष्ट्रपतींच्या किंवा राज्यपालांच्या हस्ते होणे इतपत मोठं आहे ते आमच्या अंमलदारांना. आज तुमच्या आपल्या भुईंज पत्रकार संघाने केलं त्याबद्दल विशेषतः पोलीस सेवानिवृत्त पोलीस अधिकारी म्हणून मी आभार मानेन. मित्रांनो, मी प्रत्येक वेळेला आमच्या आईचा विषय हा चर्चेत असतो. इतकी चांगली भाषण झाल्यानंतर मी काय फार बोलणार नाही. 22 मे 75ला माझे वडील वारले. पाटील सरांना माहिती आहे कारण ते आवाचे वर्ग मित्र आहेत. त्या दिवशी माझ्या घरात फक्त अर्धा पोतं धान्य आणि वडिलांचे कपडे होते. आता एखाद्याला गरिबी असणं हे काही फारसं वेगळं नाही, पण आम्ही अत्यंत श्रीमंतीतनं गरीब झालो होतो. म्हणजे तो काळी आम्हीच पाहिला. अतिशय त्या भागामध्ये श्रीमंती असलेलं घर होतं. वडिलांच्या आजारपणानंतर आमचे दिवस बदलले आणि जी माझी आई वडील जिवंत असेपर्यंत कधी शेतावर गेलेली नव्हती, ती वडील वारल्यानंतर आमच्या दोघांचं म्हणजे माझं आणि आवांचं बुद्धिमत्ता पाहून म्हणा किंवा शिकण्याविषयी तळमळ पाहून त्यांनी शेतीची सगळी सूत्र हातात घेतली. घालायला कपडे नव्हते वडील वारले त्या दिवशी. तुम्ही बऱ्याच लोकांनी आबाच्याच तोंडात ऐकलं असेल की मयत झालेल्या वडिलांचे कपडे घालून आबा कॉलेजला जात होते. त्या आईनं स्वतःच्या कष्टानं आम्हाला इथंपर्यंत नेलं. आत्ता सुद्धा माझी आई 88 वर्षाची आहे. आत्ता या क्षणाला सुद्धा ती मळ्यात असेल, शेतात असेल, मग 1 तासाभरात अर्धा नसतील. तिथेही तब्येत चांगली राहते, शेतीकडे लक्ष देते. आबा उपमुख्यमंत्री असताना घरामध्ये आमच्या एकही नोकर नव्हता, आजही नाही. सरांना माहिती आहे किंवा सरांना बऱ्याच वेळेला आईच्या हातचा जेवणाचा योग आलाय. घरामध्ये सगळ्या किती अधिकारी यायचे, किती वरिष्ठ अधिकारी यायचे, स्वयंपाक करण्यापासून ते भांडी धुण्यापर्यंत आई, बहिणी आणि घरातल्या आमच्या बहिणी मिसेस हेच करायचे. म्हणजे आजही आमच्या घरात सरकारी नोकर नव्हता. हे त्यात जे प्रेम होतं ते आईने दाखवून दिलं होतं. जिथं मला घालायला कपडे नव्हते तिथं मला युनिफॉर्म घालायला मिळाला, त्या केवळ माझ्या आईमुळे मिळाला. म्हणून मी 30 सप्टेंबरला रिटायर झालो. त्या दिवशी आईला म्हटलं, एक दिवस शेतातलं काम राहू द्या, मी आज रिटायर होतो, तुझ्या हातानंच मला कपडे घातले. आज माझे कपडे रात्री काढले जाते त्यावेळी तूच माझे कपडे काढावीस अशी माझी विनंती आहे. तर ती आईमध्ये चालू होतं.
इकडे पाणी पाजायचं आहे, शेतात हे काम आहे ते काम आहे. मी आज शेवटचा दिवस आहे, मला सर्व्हिसमधला यायला पाहिजे म्हणून आईला बोलून घेतलं. आणि मग ते योगायोगानं सगळ्यांनाच माहिती आहे की ज्या आईमुळे आपण कपडे घातले त्या आईला शेवटचं सल्यूट करून आपण शेवटच्या दिवशी नोकरीवरती जावं. आणि मग दिवसभर ड्युटी करून संध्याकाळी 11 वाजून 59 मिनिटांनी आईलाच मी ती कपडे सर काढायला लावली. तर तो आई, मी विद्यार्थ्यांना एवढं सांगेन, आई, गुरुजन आणि समाजातले चांगले मित्र, शिक्षक यांचा मान सन्मान ठेवा. तेवढी पात्रता नसताना सुद्धा तुम्ही माझ्याकडे मोठे व्हा. मी पात्र समजतच नाही, पण मला चांगले गुरुवर भेटले, चांगले भाऊ भेटले, चांगले शिक्षक भेटले आणि पोलीस खात्यामध्ये सुद्धा अत्यंत चांगले नावाजलेले, चांगलं शिक्षण देणारे वरिष्ठ अधिकारी आणि माझे सहकारी अंमलदार भेटले. तर माझ्याबरोबर मी वाईला DYSP असताना बरेचसे कर्मचारी अंमलदार बरोबर होते सर, निर्व्यसनी होते. आणि एकदा पोलीस खात्यातून रिटायर झाल्यानंतर पुन्हा भेटणं आणि त्याने आनंदाने आपल्याकडे पाहणं याच्यासारखं मोठं काही नाही असं मी मानतो. आपण सर्वांनी शांत पद्धतीनं माझं छोटंसं भाषण मोडकं थोडकं मी काय ठरवून मी सर मध्ये काढून भाषण कधीच करत नाही. पण जे काय 4-2 शब्द बोललो आणि लहान मुलांना एवढाच विद्यार्थ्यांना माझं मत राहील की परत ते सांगतो की आई वडिलांची आज येताना सुद्धा तुला कुठं जेवण मिळेल, आई माझ्याकडे जायच्या अगोदर समोर बसायला लावून जेवण देऊन मग माझ्याकडे गेली सर. आता तिथे पोहोचेपर्यंत 10 तरी फोन येणार, कुठं आहेस, कसा आहेस. तर अशी आई प्रत्येकाला मिळून, प्रत्येकाची आई अशीच असते. पण आपण आदर केला तर तुम्हाला तुमची आई तुमचा आदर करेल. गुरुजनांचा आदर करा. माझ्या गुरुजनांना माझ्या रिटायरमेंटचा एवढा आदर वाटला. म्हणजे माझ्या कोल्हापूरच्या पोलीस अधीक्षक साहेबांनी माझा निरोप समारंभाचा सत्कार ठेवला होता सर शेवटच्या दिवशी. कोरोनामुळे काही बंद नव्हते आणि त्या पत्रिका द्यायच्या नाही याच्यावरती विषय चालला होता. माझ्याकडं किरीट सोमय्या सरांचा शेवटच्या दिवशी जायचं. माझ्या डिव्हिजनमध्ये 19 तारखेला दौरा होता आणि तिथली परिस्थिती अशी होती की मी सरळ रिटायर होईल असं वाटत नव्हतं मला. म्हणजे एक जरी दगड कुठून पडला असता, कारण तो 25 किलोमीटरचा रस्ता सर मॅडम उसातून होता. तुम्हाला तो परिसर माहिती आहे, मुरगुडला, आणि बाजार होता त्या दिवशी. आणि तिथं ज्यांच्या विरुद्ध तक्रार द्यायला नव्हते ते खूप लोकप्रिय नेते असल्यामुळं काहीतरी घडलं आणि मी सरळ रिटायर होणार नाही असं मला वाटत होतं. आणि आमचं शासनाचं धोरण असं होतं की जेवढा लिमिटेड बंदोबस्त आहे तेवढा द्यायचा, विशेष वेगळी बाब त्यात काय असणार नाही. म्हणजे माझ्या डिव्हिजनमधल्या बंदोबस्तावरतीच मला ते करणं गरजेचं होतं. आणि ते येऊन जाईपर्यंत निरोप समारंभाच्या पत्रिका वाटायच्या असं मी सगळ्यांना आग्रह केला होता. आणि मला सर खरोखर वाटत होतं की ते सरळ रिटायर होणार नाही. पण ते आले, बसले, नाव वाचलं, तुमच्याबद्दल खूप ऐकले म्हटले मी, तुम्ही आवाज इतकेच सरळ आहात. तो देव माणूस होता म्हटले, मला सुद्धा मार्गदर्शन करायचे. हे माझं निवेदन, आम्हाला असं वाटत होतं की 2-3 तास ते तुमचे उठणार नाही. हे माझं निवेदन काय म्हटले, मी निवेदन लावणार साहेब. मी म्हटलं साहेब आपण एवढं लांब आलाय, चहा तरी घ्या. नको म्हटले, मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही म्हटले. मग मी शेवटी बळजबरीनं त्यांना चहा पाजायला, म्हणजे आबांच्या नावाचा एवढा मोठा फायदा मला सर्व्हिसच्या शेवटच्या दिवसापर्यंत झाला. हे रोहितबद्दल सर, हरीश सर आपण बोललात, नक्की आपल्यासारख्यांच्या मार्गदर्शनाची त्याला गरज आहे आणि नक्की आपल्या सहवासात तो तुमच्या कृष्णाकाठला गाडावा अशी आमची सगळ्या कुटुंबाची इच्छा. नक्की आपल्याकडे सरांच्या मार्गदर्शनासाठी येईल त्यावेळेला आपण त्यांना मार्गदर्शन करावं. आबा कुटुंबियावरती असंच प्रेम आपल्या सर्वांचं राहू द्या. परत एकदा भोईंजकरांचा, माझ्या पोलीस दलाचा, आपल्या सर्वांचा आम्ही अत्यंत, आणि खास करून पिसाळ सर असतील, पाटील सर असतील, लोहार सर असतील, आपले तांबोळे साहेब असतील, या सर्वांचा आणि इथल्या सर्व, म्हणजे मी बदलून सर 7 महिने येत होतो, पण इथल्या पत्रकारांची संबंध माझ्या अगदी भावासारखे त्या कालावधीत झाले. ते टिकले सुद्धा आज आहे. म्हणजे आजही मी आलो तर, किंवा म्हणजे मॅरेज असतील किंवा आता पवार सर आले ते लोकसत्ताचे आपले वाईमध्ये असतील, सगळ्यांशी माझा संपर्क तसाच राहिला. तो तसाच ठेवायची माझी सुद्धा इच्छा आहे, आपली सुद्धा तशीच सहकार्य राहू द्या एवढंच विनंती करून परत एकदा मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.